हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. कुणाल कामरानं माफी मागावी. अशा प्रकारची अपमानास्पद भाषा योग्य नाही, तर कामरावर कायदेशीर कारवाई केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन. कोण गद्दार हे निवडणुकीच्या काळातच सिद्ध झालंय, तर शिंदेंच्या बाबत जनतेच्या मनात आदर अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. कामरानं केलेल्या टीकेवरून मुख्यमंत्री आक्रमक. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जपून करावा, तर विचार मांडताना प्रत्येकानं विचार करून बोलावं. कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून अजित पवारांनी टोचले कान. कामराच्या स्टुडिओची तोडफोड केल्याप्रकरणी 11 शिवसैनिकांना अटक. खार पोलिसांची कारवाई. थोड्याच वेळात शिवसैनिकांना कोर्टात हजर करणार. कुणाल कामराने बोलताना भान राखायला हवं, तर लोकेशन ट्रेस करण्याचं काम सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा गैरवापर योग्य नाही, असं म्हणत योगेश कदमांचा हल्लाबोल. कामराचा स्टुडिओ तोडला, त्याची भरपाई कोण करणार? संजय राऊतांचा सवाल. गृहमंत्रीपद सोडावं म्हणत फडणवीसांवरही डागली तोफ. कुणाल कामरा पॉंडिचेरीला गेला असल्याची सूत्रांची माहिती. शिवसैनिकांच्या संतापानंतर कामरा मुंबई बाहेर पळून गेला. वादग्रस्त गाण्यानंतर कामरा विरोधात तक्रार. नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर बुलडोझर. 2 जेसीबीच्या मदतीनं बुलडोझरची कारवाई. न्यायाधीश यशवंत वर्मांचा पदभार काढला. वर्माच्या घरात सापडलेल्या जळालेल्या नोटांच्या प्रकारामुळे एकच खळबळ. सरन्यायाधीश संजीव खन्नांच्या आदेशानंतर वर्मांवर कारवाई.